कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे। पण आताच बिडकर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे एका दिवसाचा हा महिला दिन न राहता वर्षभर दररोज साजरा व्हावा। आणि महापालिकेत आम्ही काम करत असताना बिडकर मॅडम आम्ही महापालिकेच्या इतिहासात पहिली महिला स्थायी समितीची सभापती, जेणेकरून तिजोरीच्या सगळ्या चाव्या तिच्या हातामध्ये आम्ही मागच्या वर्षी संगीता हरगे या महिलेला धाडसानं केलं। आम्ही त्यामध्ये पुढाकार आम्ही मोठ्या प्रमाणात घेतला आणि तिने 1 वर्ष यशस्वीपणे ते सभापतीपद चालवलं। सुमारे 700 कोटी रुपयाचं बजेट तिच्या हातामध्ये आम्ही दिलं आणि त्याप्रमाणे तिने यशस्वीप्रमाणे चालवलं। मागच्याच वर्षी आम्ही 1 दिवसाची महिला उपमहापौर केली, तिला सर्व अधिकार दिले आणि तुम्ही पुरुष आणि महिला खांद्याला खांदा लावून काम करतात या भावनेतून आम्ही महापालिकेत काम करत असतो। साधारणतः 42 महिला नगरसेवक आहेत आमच्यामध्ये आणि ह्या जिल्ह्याच्या माहिती अधिकारी म्हणून आपण काम करत आहात। सगळे मंत्र्याचे दौरे असो, कलेक्टर ऑफिसच्या मीटिंग असो, अगदी कुठला हा दौरा असला त्या पळापळीमध्ये आम्हाला एकमेव महिला दिसते बिडकर मॅडम। ती आमच्या बरोबरीनं असते, गर्दीत असते, सगळ्या बरोबर असते आणि खरोखरच मॅडमचं कौतुक आहे। आणि खरोखरच अशा कार्यक्रम वारंवार व्हावे आणि मगाशीच आपण बचत गटाच्या महिलांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी अशी आपली एक मागणी होती। त्याप्रमाणे आम्ही महापालिकेच्या भारतीय विद्यापीठ शेजारी पुढच्या महिन्यातच एक सुमारे 100 महिला दररोज तिथं घरी प्रोडक्ट विकू शकतील अशी जागा उपलब्ध करून देऊन त्यांना शेड वजा देतोय, जेणेकरून 12 महिने ह्या महिलांना बाजारपेठ मिळेल। हा प्रामाणिक प्रयत्न आम्ही काम करत असताना करतोय। मी महिला दिनाच्या निमित्तानं आपल्याला इतकं सांगू इच्छितो, सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात मधून ह्या समोर बसलेल्या महिलांच्या मधून आजच्या महिला दिनी ह्या शहराची धुरा तुम्ही हाती घ्यावी, जेणेकरून नेहमी आपल्याला समस्येला समोर जावं लागतं। स्वच्छता होत नाही, लाईट लागत नाही, आमचा निवडून दिलेला नगरसेवक सापडत नाही आणि ह्या तक्रारी खरोखर तुम्हाला ह्या सगळ्या तक्रारीला तुम्हाला सामोरं जावं लागतं। आणि मला माहित आहे की तुम्ही मोठ्या प्रमाणात तक्रारी घरी मांडता, समाजात मांडता, पण खरोखर समस्या सोडवायच्या असतील तर भविष्यामध्ये तुम्हाला पण त्या आमच्या महापालिकेच्या सत्तेमध्ये महापालिका चालवण्यासाठी पुढे यावं आणि तुम्हाला जी काही मदत लागेल 100% आम्ही तुमच्या बरोबरीनं आम्ही तुम्हाला करायला तयार आहोत। एवढंच मी या निमित्तानं सांगतो। जागतिक महिला दिन साजरा होतोय जगभर आणि जागतिक महिला दिन सुरू होऊन सुमारे 100 वर्ष झाली। अजून सुद्धा महिलांना काही गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो आणि खऱ्या अर्थानं त्यांचं स्वातंत्र्य, त्यांना शांततेने जगणं यासाठी संघर्ष करावा लागतो आणि त्यासाठी आपण संघटित होत असता आणि आपल्या